आता वया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। निलेश राणेंचा वापर केला जातोय। नितेश राणेंचा पुनरुच्चार। शहर जिल्हा प्रमुखांच्या राजीनाम्याचं पत्र दाखवा। नितेश राणेंची मागणी तर उद्धव ठाकरेंची लायकी त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी काढली। नितेश राणेंची टीका। राणे विरुद्ध राणे होणं योग्य नाही। मालवणमधील घडामोडींवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी चुकीचा वागला तर त्याला सांगणार, असंही केलं स्पष्ट। मालवणमध्ये पैशांच्या बॅगा सापडल्या, पकडून देणाऱ्यावर गुन्हा। मात्र ज्यांच्याकडे बॅगा सापडल्या तो भाजपचा असल्यानं क्लीन चिट। निलेश राणेंवरील गुन्हा प्रकरणी उद्धव ठाकरेंचं भाष्य। निलेश राणेंनी पैशाचं कसं वाटप होतं हे दाखवण्याचा प्रयत्न केला। निवडणूक आयोगानं दखल घेण्याआधीच गुन्हा दाखल करणं चुकीचं, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। राणे बंधूंमधील पेटता वाद विरोधी पक्षांसाठी चांगलाच, मात्र कुटुंबात सुरू असलेला वाद योग्य नाही। भावाभावात वाद लावून दुरून मजा घेणाऱ्या भाजपचा खरा चेहरा ओळखावा आणि वाद न वाढवता त्यावर पडदा टाकावा, रोहित पवारांचं ट्विट। दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात दुसरा शिवसेनेत। तुम्ही भाजपावर बोलताय मात्र तुमचे एकनाथ शिंदे आमच्या अमित शहांना भेटतात। नितेश राणेंचा केसरकरांवर पलटवार। महालक्ष्मी कमळावर बसली आहे, लक्ष्मी घरात येण्यासाठी कमळाचं बटन दाबा। प्रचार सभेत पंकजा मुंडेंचं वक्तव्य। शिंदे गटाच्या गुलाबो गँगनं म्हटलंय 1 तारखेला लक्ष्मी दर्शन। कुठं लक्ष्मी दर्शन होतंय याची दखल आयोगानं घ्यावी। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका। निवडणुकीत मित्रावरती काय विरोधकांवरही टीका केली नाही। पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन सकारात्मक मत मागत आहोत, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। तर स्थानिक निवडणुकीत स्थानिक प्रश्न घेऊन प्रचार केला, स्थानिक निवडणुकीत राजकीय प्रचार केला नाही, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। तर महायुतीमध्ये कुठेतरी बेबनाव आहे का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। शिंदेचे 35 आमदार फुटणार, आमदार फोडण्यासाठी रवींद्र चव्हाणांची नेमणूक। संजय राऊतांचा दावा, आमदार फुटतील या कल्पनेनं राऊतांनी राहू नये, शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर। शिंदेच्या शिवसेनेकडूनच युती तोडण्याची सुरुवात। महाराष्ट्र भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। सिंधुदुर्गात शिंदेंनी ठाकरेंना सोबत घेतलं, शिंदेकडूनच युती धर्म न पाळण्याची सुरुवात असाही आरोप। सत्तेतील 3 पक्षांकडून प्रचारासाठी हेलिकॉप्टर विमानांचा वापर। तू मोठा की मी मोठा, 3 पक्षांमध्ये स्पर्धा सुरू। नगरपंचायत नगर परिषद निवडणुकीवरून संजय राऊत यांची टीका। महायुतीतील 3ही पक्ष यापुढे एकत्र राहतील, मुख्यमंत्री फडणवीसांचं संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। निवडणुकीत महायुतीतील पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचं राऊतांनी केलं होतं वक्तव्य। शिंदे सेनेचा कोथळा अमित शहाच बाहेर काढणार, राऊतांची टीका। तर राऊतांच्या वक्तव्याला काही अर्थ नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले, राऊतांना शिरसाटांचं प्रत्युत्तर। नगरपालिका निवडणुकीत मतभेद झाले असतील तरी महायुतीत फरक पडणार नाही, पुन्हा समन्वय करून महायुतीत टिकू, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। नगरपालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका, त्यामुळे अशी विधानं होत असतात। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांचं वक्तव्य। आम्ही बंधनं पाळतोय, युती धर्म पाळतोय, असंही केलं स्पष्ट। लोकल लेव्हलला स्थानिक राजकारणांमुळे महायुतीत मतभेद आहेत, मतभेदावरून एकामेकांवरून विधानं होत आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंकडून महायुतीत सगळं अलबेल नसल्याचं स्पष्ट। माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र मी कुणाच्या 5 पैशांचा मिंदा नाही, समोर बसलेल्यांनी सांगावं। कामासाठी अजित पवारांनी पैसे घेतले, भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अजित पवारांचं वक्तव्य।